आज सकाळी सकाळी सुंदर अशी साडी, हिरव्या बांगड्या आणि मंगळसूत्र घालून मी झाले होते छानपैकी तयार. कारण आज होता माझा उपवास. आता तुम्ही म्हणाल उपवास कसला? तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरु. मेकअप तसा मला जास्त आवडत नाही म्हणून मी फक्त पावडर आणि टिकली लावून सिंपलच रेडी झाले होते. आणि उपवासाचा दिवस असला की सगळं कसं असं एकदम प्रसन्न वाटत असतं. इतर दिवस तर मला एक दिवस पण उपवाशी राहत नाही, पण का काय माहिती उपवास असला की मला काही खावंसं वाटत. तर हे बघा मी झाली अशा प्रकारे रेडी. मग काय लगेच तुळशी मातेला पाणी आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. काही सण उत्सव असो नसो पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीची पूजा प्रत्येक घरात नित्यनियम केली जाते. मग काय तुळशीची पूजा झाल्यानंतर सगळ्या घरातील कचरा काढून घर स्वच्छ पुसून घेतलं आणि उंबरठ्यावर लेपन करण्यासाठी हळदीचा लेप बनवून घेतला. आणि अशा पद्धतीने मी उंबरठ्यावरती छान प्रकारे लेपन करून आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. मग म्हटलं चला लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आता आपण एक छोटीशी रांगोळी काढून घेऊया. मग काय घेतली मी रांगोळी काढायला. आणि हो मला रांगोळी काढायला फार आवडतं बरं का. आणि अशा प्रकारे छान आणि सुरेख माझी रांगोळी तयार झाली. आणि रांगोळी काढून घरात जाऊन बघते त्या सासूबाईंची देवपूजा चाललेली होती. मग म्हटलं चला आपण पण बाकीची कामं आटपून आणि आपली गुरुवारची पूजा करायला रेडी होऊयात. चला तर बाय बाय.